व्यवस्थित दिसतंय ना माझं डोकं बिकं? हाय नमस्कार. चला आज आहे हरतालिका. हरतालिकाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या तर बाप्पांचं आगमन होणार आहे. तर उद्या बाप्पा येतील, त्यासाठी उद्या तर बिलकुलच काहीच जमणार नाही त्यासाठी. आणि परवा आहे ऋषीपंचमी, तर मला उद्याच 3 वाजता गावाला जायचं आहे ऋषीपंचमी न्हायला. तर त्यासाठी मी आजपासूनच पॅकिंग करून ठेवते, कारण उद्या तर बाप्पांचं आगमन पण होणार आहे. मला दुपारून जायचं पण आहे, त्यासाठी अजिबात जमणार नाही. त्यासाठी मी आज पॅकिंग करून घेते. आणि बघा आमचा 3-4 दिवसाचा प्रवास आहे, त्यासाठी मग आता सोबत तर साड्या वगैरे काहीतरी घेऊनच जावं लागेल एवढ्या दिवसासाठी. आणि पांघरायला सुद्धा काहीतरी, तिथं तर रूम वगैरे करणारच आहे, पण पांघरायला तर लागेलच. गाद्या वगैरे असतील तिथं, पण पांघरायला आपलं आपलं हे सोबत घेऊन जायला. बरं, तर ही एक बेडशीट घेतलेली मी. कधी असं जास्त जणांचा मोठा रूम जर घेतला तर खाली अंतरायला पण आपल्याला कामात येईल त्यासाठी. आणि ही एक पांघरण्यासाठी ही बारीक शॉल घेतलेली आहेत माझ्याकडे भरपूर बारीक, पण ही बारीकच घेऊन घेतली मी त्यासाठी. आणि असं असतं ना, ऋषीपंचमीला आहे ना कोरी साडी लागते, कोरं ब्लाऊज आणि कोरच परकर पण लागतो. बांगड्या सुद्धा न्यूज भराव्या लागतात. मी या कालच भरल्या बांगड्या, या बघा. आणि साडी पण ही बघा आताच घेतलेली आहे मी. तर तुम्हाला तिथं वेअर करेल तेव्हा दाखवेलच. आता ठेवते ही साडी. आणि ही साडी काही जास्त महाग नाही, फक्त 500 रुपयाला आहे. खूप छान आहे. तुम्हाला तिथं वेअर करेल ना तेव्हा दाखवेल मी. त्यासोबत आता 3-4 साड्या, 4 दिवसाचा प्रवास म्हटल्यावर मग 3-4 साड्या सोबत घेऊनच जाव्या लागतील. ही पण बारीकच साडी घेतलेली आहे, जास्त जाड नाही. माझ्याकडे पैसे ना खूप आहे, पण मी काय जास्त जाड साड्या मला आवडत नाही त्यासाठी. आणि ही पण एक बारीकच घेतलेली आहे. ही बघा, ही पण अशी बारीकच आहे. छान आहे ना ही पण साडी. त्यानंतर ही पण एक घेतलेली, कधी ओली वगैरे झाली. आणि ही साडी अंशूची आहे बघा, खूप छान आहे. तिला आवडली होती ही साडी, तिने घेतलेली. तर बघा मी ती पण ही एक घेऊन चालली. ती म्हणले की मम्मी ही एक साडी घेऊन जा माझी, मग ती ही पण मी एक घेतलेली. हा परकर वगैरे सगळं काय ठेवलेलं आहे. आता स्वेटर ठेवायचा बाकी, स्वेटर पण ठेवूनच घेणार आहे मी. कसं पाणी पावसाचे दिवस आहेत, थंडी वगैरे वाजली त्यासाठी. हा स्कार्फ. तर ही झाली माझी साड्यांची पॅकिंग. आता तुम्हाला सांगते सोबत आता मेकअपचं. तुम्हाला माहिती मला जास्त मेकअप वगैरे काही आवडत नाही, पण तरी सुद्धा काहीतरी छोट्या मोठ्या वस्तू घेऊन जाणार आहे मी. तर बघा तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन. ते बघा, हा आहे तेल कधी कधी त्यासाठी. हे बघा, हे आहे तेलची बॉटल, ही एक ठेवली. पावडरचा डब्बा, फेअर अँड लवली मला लागते, मला खूप आवडते फेअर अँड लवली लावायला. दुसरं काहीच लावत नाही मी. हे आहे डेटॉल. त्यानंतर एक फेस वॉश आहे. पिना, मेरी पिना आहे. हे असं सर्व काही वस्तू मी मेकअपचं छोटं मोठं घेतलेले. आणि ही पर्स घेतलेली. ही पर्स कशासाठी, सॉरी साबण ठेवायचा राहिला. हा साबण पण घेतलेला आहे. आता ही पर्स पण कसं, म्हणजे ही बॅग आहे ना गाडीमध्येच राहील. कुठं जायचं राहिलं मंदिरा वगैरे, इथं पाण्याची बॉटल आणि आपलं खायचं काहीतरी थोडं बहुत टाकले म्हणजे घेऊन गेलं की काय एवढं जड कुठं घेऊन फिरायचं, त्यासाठी ही बॅग सोबत घेतलेली आहे. आता हे पण इथंच ठेवते. त्यानंतर हे हँड ब्रश, हे बघा पर्स, हँड पर्स आहे ही पण. याच्यामध्ये पण माझ्या शुगरच्या गोळ्या,
आणि कधी कधी वॉमिट वगैरे झाली ते पण गोळ्या घेतलेल्या आहे. आणि तो मोबाईल ठेवण्यासाठी ही पर्स घेऊन जाते. ही पण आता इथंच ठेवते. त्यानंतर कंगवा. आणि तुम्हाला एक सांगते, कधी पण आपण बाहेर कुठं देव करायला गेलो, कंगवा जर घेऊन गेलो ना तर तिकडेच टाकून यायचा, घरी वापस नाही आणायचा. म्हणजे आपली घरची रात्रीला सुरू काही चालू जाते. कंगवा पण केलेला. आणि हे पण हे फेस पुसण्यासाठी. हे बघा, कधी कधी घाम येतो गाडीमध्ये काही, त्याच्यासाठी. आणि हा डब्बा आहे, म्हणजे घरी आणायचं ताणच नाही. तर याच्यामध्ये मी 1 दिवसासाठी चपात्या घेऊन जाणार आहे. तिथं तर बाहेरच जेवण करणार आहे. पण 1 दिवसासाठी, ज्या दिवशी आम्ही जाऊ ना त्या दिवसासाठी चपात्या, ठेचा वगैरे किंवा असं काहीतरी हा डब्बा घेऊन जाणार आहे. म्हणजे कोण सांभाळ करतं, खाल्लं की तिथंच फेकून यायचं. अशी होती माझी पॅकिंग. आणि हा आहे ब्रश. ब्रश पण याच्यामध्ये ठेवून घेतलेला आहे. ब्रशच्यावर आपल्याला लागणार वस्तू आहे ना, ते सगळं शोध करायचं. तर बघा, अशी झाली माझी पॅकिंग. आता ज्या दिवशी बाप्पा बसतील ना, बाप्पांना मस्तपैकी निवांत बसून घेऊ, नंतर मग आम्ही निघणार आहे दुपारून. तर चला तुम्हाला पण यायचंय का माझ्यासोबत? तुम्ही पण या. जे जे काय जेवढं म्हणजे दाखवण्यासारखं, आता जास्त बाया आहेत, आम्ही घर परिवार गेलो असं तुम्हाला सर्व काही दाखवलं असं. आता जास्त बायांमध्ये कोण पुढे जातं कोण मागे राहतं, मग मला जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला मी दाखवेन. तर चला, नमस्कार, बाय बाय. आता बाप्पा येणार आहे, त्यासाठी सर्व तयारी चालू आहे. तोरणं वगैरे लावली, लडा वगैरे खिडकींना पण लावली, 2-3 दरवाजांना पण लावली. हे न्यू तोरण घेतलेले ते पण इथं लावायचे आहे. तर चला बघूया. बस हे बघ, आता छान दिसते, एकदम भारी दिसते. अशाच प्रकारे 3 दरवाजांना आणि खिडकीला पण लावून घेणारे.
कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. आज पुरता एवढा. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.